जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने उल्हासनगर शहरात एमडी पावडर या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 2 नशेच्या सौदागरांना अटक केली। अटक तस्करांकडून जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे। शाफिकुर रहमान खान आणि आरिफ खान असे अटक केलेल्या तस्करांची नावे आहेत। ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अशोक देसाई यांना खबरांमार्फत माहिती मिळाली की 2 तस्कर एमडी या नावाचा अंमली पदार्थ घेऊन उल्हासनगर कॅम्प नंबर 2 येथील साईबाबा मंदिर जवळ येत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे ठाणे शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि सफिकुर रहमान सिराज अहमद खान या दोघांना ताब्यात घेतले आहे। त्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता 58.1 ग्रॅम वजनाच्या एमडी या अंमली पदार्थासह 11,94,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आलंय। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।